Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता 4 मे रोजी आता या ठिकाणी मतदानाची मतमोजणी आहे ती आता सुरू होणार आहे। आपण बघू शकतो की आपण धुळे शहरातील नगाववाडी जे भाग आहे त्या भागाच्या ठिकाणी हे शासकीय गोडाऊन आहे आणि या शासकीय गोडाऊन मध्ये या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास 60% मतदान झालं आहे। जवळपास 20 लाखापैकी 13 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आता या मतपेट्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे। या ठिकाणी दिनांक 4 रोजी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। या ठिकाणी 120 जे टेबल आहेत हे 120 टेबलावर ही मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। त्यासाठी जवळपास देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक विधानसभा निहाल या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही मतमोजणी प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आता ही तयारी चालवलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता जिल्हाधिकारी यांनी ही पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। या ठिकाणी झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। जे प्रवेशद्वार आहे मोजणी केंद्राचं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि ही मतदान प्रक्रिया जी आहे ही कशा पद्धतीने ही सुरळीत पार पडेल याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केलं आहे। त्यामुळे आता 4 जूनला ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।